सनगर आपण मुलांनी सरांचा सन्मान करावा. यानंतर पी.एन. कांबळे सर ते या ठिकाणी उपस्थित होते. मी संदेश गुरव माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण पी.एन. कांबळे सरांचा यथोचित सन्मान करावा. प्राध्यापक संजय पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे, नेहमीच हसतमुख असतं. कुठेही भेटो कधीही भेटो. संजय पाटील सर नेहमी माजी विद्यार्थी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर काम करतायत. आम्हाला कधी असं ते जाणवलं नाही की ते शिक्षक आहेत, या ठिकाणी बाहेरच्या गावातून येऊन शिक्षक म्हणून जॉब करतायत, असं कधीही जाणवलं नाही. मी मांडवकर सरांना विनंती करतो की ते माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी संजय पाटील सरांचा आपण सन्मान करावा. यानंतर दुसरे शिक्षक काकडे सर, संजय काकडे सर यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. आम्ही ज्या ज्या ठिकाणी निधी मागायला जात होतो, पत्रिका वाटणं असेल, कोणतंही काम असेल, या संपूर्ण 2-3 महिन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं नियोजनबद्ध काम केलं. काकडे सर आपल्या कार्याला आमचा सलाम आहे आणि असंच आपलं सहकार्य उत्तरोत्तर माजी विद्यार्थी संघटनेसाठी लाभो. मी मिलिंद बेर्डे यांना विनंती करतो आपण संजय काकडे सरांचा यथोचित सन्मान करावा. त्यानंतर देसाई मॅडम आपल्या प्रशालेच्या प्राध्यापिका देसाई मॅडम यांचा सन्मान. स्वप्नाली गांधी आणि सध्याच्या थरवळ यांनी देसाई मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा. भारतीय आर्मी मध्ये सध्या कार्यरत आहेत. आपल्या कार्यक्रमामध्ये बिझी शेड्यूल मध्ये त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावले. यानंतर चव्हाण आर मॅडम यांचा सन्मान सुचिता मोरे करतील. चव्हाण मॅडम यांचंही माजी विद्यार्थी संघटनेला नेहमी सहकार्य असतं. कुठेही भेटो अगदी आपुलकीने चौकशी करतात. चव्हाण सर असो ज्यावेळेला होते ते चव्हाण सरही आम्हाला अतिशय प्रिय होते आणि मॅडमनी तोच वसा कायम या ठिकाणी ठेवलाय. धन्यवाद. यानंतर माने मॅडम यांचाही आपण यथोचित सन्मान करणार आहे. माने मॅडम स्वप्नाली आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर चव्हाण MS सिनियर कॉलेजच्या मॅडम, ज्युनियर कॉलेजच्या सॉरी माजी विद्यार्थी संघटनेचं बरंचसं काम त्यांनी अगदी झोपून देऊन केलेलं आहे. कारण त्यांच्या घरात वारसाच तसा आहे. चव्हाण मॅडमचा त्यांचे मिस्टर हे आमचे खास मित्र आहेत, पप्पू चव्हाण.
आणि त्यांना घरातूनच लाभलंय. मी पवन मॅडम यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान सहसचिव, माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाल्यापासून आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यांचं बोलणं कमी असतं पण काम चांगलं असतं. ते आमचे पांचाळ सर, यांचा सन्मान माजी विद्यार्थी संघटनेचे मी गणेश आपले मनोज लाकन यांना विनंती करतो की आपण तो त्यांचा सन्मान करावा. खरोखर अतिशय चांगलं काम यांनी या माजी विद्यार्थी संघटनेच्या हिरक महोत्सवामध्ये केलंय पांचाळ सर. यानंतर माजी विद्यार्थी आणि या शाळेचे विद्यमान शिक्षक ऋषिकेश बेर्डे उर्फ बेर्डे सर, आम्ही त्याला प्रेमाने नाना पण म्हणतो, कारण ही माझी विद्यार्थी संघटना होण्यामध्ये माझ्या पाठीमागे जर कोण खंबीरपणे त्यावेळेला उभा राहिला असेल तर माझा मित्र आणि विद्यमान शिक्षक ऋषिकेश बेर्डे यांनी खंबीर मला साथ दिली होती त्यावेळेला. म्हणून आपण या इथपर्यंत आपण हा सन्मान केलाय. मी सूर्यकांत गुरव यांना विनंती करतो की आपण ऋषिकेश बेर्डे यांचा आपण यथोचित सन्मान करावा. विद्यमान जे शिक्षक आहेत पण आमचा एक या गावचा सहकारी शाळेचा माजी विद्यार्थी ऋषिकेश, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे या शाळेची. यानंतर गणेश कुळे सर, गणेश कुळे सर यांचा सन्मान नितीन कदम यांनी करावा असं मी विनंती करतो. त्यांनी या माजी विद्यार्थी संघटनेच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये झोकून देऊन काम केलंय. हे आपल्या गावचेच आहेत, भांबेड गावचे. गणेश कोळे यांचा सन्मान नितीन कदम, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य. त्यानंतर गावडे सर यांचा सन्मान मी शिवाजी जाधव उर्फ अनिल यांना विनंती करतो की आपण गावडे सर यांचा सन्मान करावा. गावडे सर यांनी या संपूर्ण सोहळ्यासाठी अतिशय मेहनत घेतली आणि मेहनतीने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलंय. त्या कामाची पोच पावती म्हणून आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर किरण चव्हाण याही आपल्या माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्यक्रम असताना खूप चांगलं काम केलं होतं. सध्या त्या विद्यमान आपल्या ज्युनियर कॉलेजला टीचिंग करतायत. त्यांचा सन्मान हरवळ मॅडम, मी त्यांचं नावच विसरतोय. त्यानंतर नेहा मॅडम यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ज्युनियरसाठी हिंदी आणि इतिहास हे दोन सब्जेक्ट ते सध्या शिकवत आहेत. सुजिता मोरे हे तिचा सन्मान करतात.
पाटील सर. पवार मॅडम. पवार मॅडम शिक्षकेतर कर्मचारी क्लिरिकल विभाग यांचा आपण सन्मान या ठिकाणी सिनियर क्लर्क आहेत ते आपल्या शाळेच्या यांचा सन्मान. ऑनलाईनचं कोणतंही काम असो पवार मॅडम चांगल्या पद्धतीने करतात. मी सर्व मॅडमांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. यानंतर बेर्डे मॅडम. यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे. मी सुचिता मोरे यांना विनंती करतो की आपण बेर्डे मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा. असिस्टंट क्लर्क म्हणून सध्या त्या आपल्या शाळेमध्ये कार्य करत आहेत. यानंतर शिक्षकेतर कर्मचारी म्हणे आमच्या गावचे रहिवासी या शाळेचे कर्मचारी चंदू गुरव यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. लाइटिंग असो इलेक्ट्रिशियन असो कोणतेही काम असो ते करतात. चंदू चंद्रकांत गुरव उर्फ भावा गुरव. मी मिलिंद बेर्डे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. दुसरे आमचे सहकारी श्रीकांत गुरव. श्रीकांत गुरव यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे. पवन शिंगे या ठिकाणी नागेश बेर्डे आले. नागेश बेर्डे 2 मिनिटं या. आपण सकाळी येऊन गेला होता. पवन शिंगे यांचा सन्मान मी नागेश बेर्डे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन पवन शिंगे यांचा आपण सन्मान करावा. कारण नागेश बेर्डे यांचे सहकार्य आपल्याला वेळोवेळी लागतं. आज जो आपण सुवर्ण महोत्सव केला त्यासाठी जी भोजनाची व्यवस्था होती त्यामध्ये 130 किलो तांदूळ नागेश बेर्डे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दिला होता. म्हणजे आमचे मार्गदर्शक त्यावेळेचे कैलासवासी कमलाकर बेर्डे आणि त्यांच्या आई यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी 130 किलो तांदूळ दिले होते. नागेश आपलं सहकार्य असंच उत्तरोत्तर या संपूर्ण कार्यक्रमासाठी लाभो. श्रीकांत गुरव हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण दिवसभर करतोय आणि हा माजी विद्यार्थी संघटनेचा संपूर्ण डोलारा जो सध्या समर्थपणे सांभाळत आहेत ते या शाळेचे शिक्षक आमचे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला घडवलं इथपर्यंत या स्टेजपर्यंत आणण्यामध्ये आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सर तुमचा सिंहाचा वाटा आहे. कारण मी त्यावेळेला सांगितलं होतं की मांडवकर सर आणि मुलानी सर नसते तर कदाचित धनंजय गांधी इथपर्यंत पोहोचलाच नसता. माझ्या पोहोचण्यामध्ये त्यांचा सिंहाचा खूप वाटा आहे. कारण 2च मिनिटात तर सांगतो की मी 12वीला माझा एक विषय इंग्लिश गेला होता. इंग्लिश विषय गेल्यानंतर मी मुंबईत गेलो होतो. पण सरांनी पाठपुरावा केला की धनंजय तुझ्यामध्ये कॅपॅसिटी तू येऊन परत बस. मी पूर्ण सगळे विषय येऊन बसलो. या ठिकाणी पास झालो आणि माझं मी 15वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. जर हे 2 शिक्षक नसते तर धनंजय गांधी इथपर्यंत पोहोचला नसता. पण सर माझ्या जडणघडणीमध्ये सुद्धा आपला सिंहाचा वाटा आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम मागचे 2-3 महिने आपल्याला खूप त्रास झाला पण तो ज्यावेळेला कार्यक्रम होतो त्यावेळेला हे होणं क्रमप्राप्त आहे. कारण एक मराठीमध्ये म्हण आहे वेडे असतात
ते इतिहास घडवतात आणि शहाणे असतात ते इतिहास लिहितात. आपण इतिहास घडवून दाखवलाय तुमच्या अध्यक्षतेखाली आणि हा इतिहास कायमस्वरूपी बांबेडच्या पंचकृषीमध्ये लिहिला जाईल आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी मी करणार आहे. कारण माझी विद्यार्थी संघटना समर्थपणे आपल्याला पुढे चालवायची आहे. मी मागील 14 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलंय. पुढील तुम्हाला म्हणजे जेवढं झेपेल सर तिथपर्यंत ही संघटना तुम्हाला ओढायची आहे. कारण तुमच्यासारखी माणसं जर संघटनेमध्ये असतील तर ही संघटना उत्तरोत्तर प्रगती करेल. मी मांडवकर सरांचा सन्मान मी स्वतः करणार आहे. या ठिकाणी मांडवकर सरांचा सत्कार संपन्न होतोय. धनंजय गांधी उर्फ दही गांधी यांच्या हस्ते श्रीकांत झाला काय? आजची आपली जेवणाची व्यवस्था केली होती ते आपल्या बांबेड गुरववाडी नंबर 2 चे शरद राजाराम गुरव यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अल्पशा मोबदल्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांचा आपण इथं यथोचित सन्मान करणार आहोत. शरद गुरव यांनी व्यासपीठावर यावं. त्यानंतर लाईटची व्यवस्था आणि संपूर्ण मंडप आपण खूप निविदा मागवल्या होत्या. आपण आपल्या बांबेड गावचे रहिवासी कोलेवाडीतील आत्माराम दैत यांनी हा माझी विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम आहे म्हणून 1,20,000 रुपये आपल्याला बजेट दिलं होतं ते कमी करून फक्त आपण हा संस्थेचा आणि आपला चांगला एक कार्यक्रम करतोय तो 90,000 मध्ये आपल्याला करून दिला होता. कारण बाकी सगळ्यांनी जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती बजेट दिलं होतं. मी आत्माराम दैत आणि त्यांचे चिरंजीव दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. जा 2 मिनिटं म्युझिक नाही वाजलं तरी चालेल, तुम्ही या. शरद गुरव आपण लवकरात लवकर कार्यक्रम आपल्याला पुढे सुरू करायचा आहे. तत्पूर्वी आत्माराम दैत या ठिकाणी आले. मी मांडवकर सरांना विनंती करतो की आत्माराम दैत याचा आपण सन्मान करावा. या ठिकाणी दुपारी एक सन्मान राहून गेलाय की आमचे मनोज लाकड आमचे मित्र आज त्यांना ट्रेनिंग होती त्यामुळे ते सकाळी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. ते वेळात वेळ काढून मनोज शेठ आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिली त्याबद्दल माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आपला यथोचित सन्मान मी मांडवकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. कारण मनोज लाखड हे व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. तुम्ही कधी अडीअडचणच्या वेळेला 12वी 1995 म्हणजे पहिली बॅच आपल्या हायस्कूलची त्या बॅचच्या वतीनं त्यांनी 61,000 रुपयाची देणगी आपल्या माजी विद्यार्थी संघटनेला गुरुदक्षिणा म्हणून जमा करून दिले. मनोज असंच आपलं सहकार्य उत्तरोत्तर लाभो. त्यानंतर 1983 बॅचचे रमेश चव्हाण सकाळी एक सन्मान राहून गेलाय. रमेश चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. ऋषिकेश बेर्डे यांनी रमेश चव्हाण यांचा सन्मान करावा. सेकंड गुरु आलेत का? स्वयंसेवक विद्यार्थी पुढे येतात. स्वयंसेवक विद्यार्थी
विद्यार्थी. स्वर्गीय पाटील सर यांची कन्या कविता पाटील सर असतील तर त्यांनी पुढे यायचंय. त्यांचा एक सन्मान करणार आहोत. त्यांचा संपूर्ण परिवार सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांचा एक सन्मान राहिलेला आहे. श्रीकांत गुरव यांनी आपल्या संपूर्ण हिरक महोत्सवासाठी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही माझे विद्यार्थी संघातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. मी धनंजय गांधींना विनंती करतो की त्यांनी श्रीकांत गुरव यांचा सन्मान धनंजय गांधी यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर स्वयंसेवक विद्यार्थी प्रशांत समगर, आपण एक त्याला पुष्पगुच्छ देऊन स्वयंसेवकांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं, सत्कार करायचा आहे. मिलिंद बेर्डे आपण सुद्धा फुलं तिकडे. प्रशांत मी सर्व मॅडमला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. माजी विद्यार्थी संघ या संघटनेला बाबा पाटील यांच्या स्मरणात 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. यांचा सन्मान मी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय गांधी यांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरानी सर यांना विनंती आहे की आपणही पुढचा सन्मान करावा. संजयजी कांबळे यांचा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सन्मान केला जात आहे. विद्यमान संचालक प्रशांतजी गुरव यांचा सन्मान माजी विद्यार्थी संघासाठी जी आपण स्मरणिका काढलेली होती, या स्मरणिकेसाठी जवळजवळ 26,000च्या ॲडव्हर्टाईज ज्या आहेत त्या 26,000 रुपयाच्या ॲडव्हर्टाईज नागेश बेर्डे जे खरं तर रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी जी सोसायटी आहे त्या सोसायटीचे माजी चेअरमन आहेत आणि त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्व जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, यांच्या जाहिराती आपल्याला मिळवून दिलेल्या आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामधील शासकीय कार्यालयामध्ये आपला कार्यक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल माजी विद्यार्थी संघातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. मी मांडवकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. बोलत मी उपस्थित सर्वांना नमस्कार. सर्व आदरणीय शिक्षक वर्ग,
कर्मचारी बंधू आणि भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालक, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहयोगानं हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम जो झाला ते आपली माजी विद्यार्थी संघटना, त्या माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या आव्हानाला या ठिकाणी मुंबईपासून इतर ठिकाणी जे जे आपले माजी विद्यार्थी होते ते या ठिकाणी आले. फक्त राबवलं नाही म्हणून हा माईक हातात घेतला. आता आमचा ऋषिकेश म्हणजे आपले बेर्डे सर म्हणाल्याप्रमाणे एकच उद्देश होता की आपल्या शाळेसाठी काहीतरी आपल्याकडून खारीचा वाटा जे काय आपल्याला करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा हेतू होता. तो करण्याचा प्रयत्न केला आणि एकच या ठिकाणी मला सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंदाला आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना एकच सांगायचं आहे की जरी मी या शाळेचा माजी विद्यार्थी नसलो तरी सुद्धा आज मदने सर, चोरमळे सर असतील आणि जे जे कोण असतील त्या सर्व शिक्षकांप्रती मला तितकाच आदर माझ्या शिक्षकांनी इतकाच होता. आजही संध्याकाळी मी धावत धावत इथपर्यंत आलो परंतु कार्यक्रम संपला होता आणि सर्वांची भेट झाली. खूप बरं वाटलं कारण नागेश म्हणून त्यांनी ज्या प्रेमाने माझ्या पाठीवरती थाप इथं आल्यानंतर मारली त्यातच सर्व काही आलं. आज माझी दोन्ही मुलं याच ठिकाणी शिकलेले आहेत. एक शिकतो इथे. सांगण्याचं इथे एवढंच आहे की जर आपली मराठी शाळा जगली तर आपल्या या हायस्कूल जगणार आहे. शोकांतिका आहे आज पटसंख्येच्या अभावी शाळा बंद होत आहेत. शाळांचं समायोजन होत आहे. 4 ते 5 पटसंख्येच्या शाळा एकत्र होत आहेत. कुठं 2 शिक्षक असतील तिथं 3 मुलं असतील. ही आजची आपली परिस्थिती आहे. काही गोष्टी आपल्या हातात जरी नसल्या तरी सुद्धा एक वास्तव आहे. सर मी जरा 2 मिनिटं घेतो. वास्तव असं आहे की तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. अशा तशा नाही. आपल्या खेडेगावातून तिथं स्कूल बस येतात आणि ती स्कूल बस भरून त्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी जातात. परंतु आपल्या मराठी शाळेकडे हळूहळू आपणच आपल्या मराठी शाळेकडे पाठ फिरवतो आणि त्याचा परिणाम आपल्या या हायस्कूलच्या पटसंख्येवर पण होतोय. आज 2 गोष्टी आहेत. जर हायस्कूलची वास्तू सुस्थितीत असली त्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांकडून हा जो प्रयत्न केलेला आहे मला नक्कीच सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल. आज आपण 25 लाखाचा टप्पा पार केलेला असणारच आहे. भविष्यामध्ये येत्या काही दिवसातच 50 लाखाचा सुद्धा टप्पा नक्की पार करू. मी तुम्हाला 26,000 नाही तर मांडवकर सरांना मी परवाच मेसेज केला की सर मला वेळ कमी मिळाला, 1,00,000-1.5 लाख नक्कीच दिले असते. कारण ज्या माणसांची आपण कामं करतो ना त्यांना फक्त एक शब्द टाकल्यानंतर अपेक्षा एवढीच असते की त्यांनी सुद्धा आपलं एक काम करावं. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही ना, कॉन्ट्रॅक्टरचा एकही पैसा आपल्याला नको. जे आपला मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून आपण करू. मित्रांनो, सर्व पालकांना आणि एकच विनंती वास्तववादी आहे की जर आपली मुलं मराठी शाळेमध्ये गेली, जिल्हा परिषदेच्या शाळा जर जगल्या तर आपल्या हायस्कूल आणि ह्या इमारती जगतील. पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणजे हे भयानक वास्तव आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे. त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. आज माजी विद्यार्थी संघटनेने जे योगदान या ठिकाणी दिलंय, उद्या या वास्तूचं रूपांतर चांगल्या देखण्या वास्तूमध्ये होईलच. तिथं मुलं येतीलच. परंतु सर्वांना या गावचा नागरिक म्हणून माझी एकच विनंती असेल की प्रत्येकाला इतर गोष्टींसाठी, राजकारण करण्यासाठी तुम्हाला इतर क्षेत्र आहेत, इतर ठिकाण आहेत. या शाळेच्या पवित्र संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता निस्वार्थीपणे जर आपण इथं आपलं योगदान दिलं तर नक्कीच, कारण आपल्या शेजारची लांजा तालुक्यामध्ये जी शिक्षण संस्था आहे आम्ही तिथंच कॉलेज पूर्ण केलं. सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये काम करतात. सगळे बाजूला ठेवतात आणि आज
त्या लांजाच्या कॉलेजमध्ये सर तुम्हाला माहीत असेल सिनियर कॉलेजला किती मुलं आहेत? 3,000 मुलं सिनियर कॉलेजला आहेत. ही वस्तुस्थिती आहे की जर आपल्या संस्थामध्ये आपण राजकारण विरहित आपण काम केलं तर नक्कीच संस्था नावारूपाला येते. आज कॉम्पिटिशन आहे, सगळ्यांना माहीत असेल शिक्षकांना पण. मुलं आपल्या संस्थेकडे कशी येतील त्याचा ओढा असतो. ही कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपण नक्की उतरूया. आणि जे जे काही सहकार्य याच्या पुढे असेल तर मी तुम्हाला वचन देतो की यापुढे सुद्धा तुम्ही हात मारायचं. प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्यासोबतच आहोत. माजी विद्यार्थी संघटनेचे आपले अध्यक्ष दयू असेल, आजच्या या कार्यकारिणीचं म्हणजे जो उत्सव आहे त्या उत्सव समितीचे अध्यक्ष मांडवकर असतील, बेर्डे सर असतील, सर्व नामावली घ्यावी तेवढी कमी आहे. आमचा प्रशांत असेल. रात्रंदिवस हे लोक झटत आहेत. गेले मी 5 ते 6 महिने कमी असेल, वर्षभर गेले झालं की दिवस रात्र ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतायत. सर मला खरंच राहवलं नाही म्हणून या ठिकाणी मी 2 शब्द बोलायला आलो. तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशीच आपली वाटचाल आणखीन होत राहो. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. या ठिकाणी मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आताच काही देणग्या आलेल्या आहेत. अजिता ज्ञानदेव बेर्डे यांच्याकडून 1000 रुपये, सरिता ज्ञानदेव बेर्डे यांच्याकडून 1000 रुपये, ममता मोहन परशेटे 1000 रुपये. या माजी विद्यार्थिनी आहेत. सर्व माजी विद्यार्थिनींचं माजी विद्यार्थी संघातर्फे खूप खूप धन्यवाद. भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड व माजी विद्यार्थी संघ भांबेड आयोजित हिरक महोत्सव सोहळा आज या ठिकाणी दिवसभर आपण यामध्ये व्यस्त आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम आपण पार पाडत आलेलो आहोत. थोडा कार्यक्रम राहिलेला आहे आणि हा कार्यक्रम सकाळपासून अतिशय देखणा असा कार्यक्रम झाला. आणि ह्या माझ्या प्रतिक्रिया नाहीत तर आज या कार्यक्रमानिमित्तानं आलेले सर्व माजी शिक्षक असतील, अनेक विद्यार्थी असतील, यांनी जेवताना अनेक माजी विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रतिक्रिया दिल्या की अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी आजपर्यंत आम्ही बघितलेला नव्हता. एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. हा कार्यक्रम पार पडत असताना जरी हा कार्यक्रम एवढा सुरेख सुंदर वाटत असला तरी त्याच्या पाठीमागं आपण पाहिलं पाहिजे की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले 4 ते 5 महिने माजी विद्यार्थी संघ या ठिकाणी काम करत आहे. ही संकल्पना साधारणतः जून जुलैमध्ये संकल्पना मांडली सर्वांनी की आपण हा आपल्या संस्थेचा शाळेचा 60वा हा हिरक महोत्सव आहे, हा अतिशय उत्साहानं साजरा करायचा. याच्यासाठी सर्व अगदी 1965च्या बॅच पासून ते 2024-25च्या या सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित करायचं ही संकल्पना मांडली. आणि त्यावेळेपासून हे 5-6 महिने होऊन गेले. हा कार्यक्रम अविरतपणे अशा पद्धतीने चालू आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर असतील, आजी शिक्षक असतील, प्रमुख पाहुणे असतील, या सर्वांचा सत्कार, आजी शिक्षक असतील, माजी शिक्षक असतील, या सर्वांना या ठिकाणी बोलावून ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या मान्यवरांनी आपल्या संस्थेसाठी आपल्या माजी विद्यार्थी संघटनेला सहकार्य केलेलं आहे या सर्वांचा यथोचित सन्मान या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेकडून झालेला आहे. आणि त्यामुळं सर्वांचा सत्कार केलेला आहे. परंतु या सर्व माजी विद्यार्थी संघटनेचाही आमच्या विद्यालयाच्या वतीनं, आमच्या मुख्याध्यापकांच्या वतीने, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होणं क्रमप्राप्त आहे. नाहीतर हा कार्यक्रम अधुरा राहील असं वाटेल. त्यामुळं मी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मुरारी सर यांना विनंती करतो की आपण या माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, यामध्ये आमचे सहकारी मांडवकर सर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यांचा सन्मान मी आदरणीय मुलांनी सन्मान करतो. शाल आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आमच्या मुख्याध्यापक आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सत्कार करतील. त्याचबरोबर
या माजी विद्यार्थी संघटनेसाठी अविरतपणे झटणारे आमचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रशांत सनगर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी मुलानी सरांना विनंती करतो की आपण सुद्धा या सचिवांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रशांत सनगर माजी विद्यार्थी संघटना सचिव. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष आमचे मित्र संदेश गुरव यांचाही सन्मान या ठिकाणी. माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष आमचे मित्र धनंजय गांधी यांचाही सन्मान या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने केला जात आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेमध्ये सर्व पदाधिकारी, यामध्ये संदेश गुरव उपाध्यक्ष, त्याचबरोबर नितीन पांचाळ आमचे सहकारी सहसचिव, ऋषिकेश बेर्डे खजिनदार, मिलिंद बेर्डे सदस्य, अनिस वागू सदस्य, नितीन कदम सदस्य, संजय धनावडे सदस्य, दत्ताराम दैत सदस्य, नरेश गांगल सदस्य, तुकाराम साळुंखे सदस्य, किरण रेवाळे, त्याचबरोबर स्वप्नाली थरवळ मॅडम, आमची विद्यार्थिनी सुचिता परब. सर्वांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये उपस्थित किंवा या ठिकाणी काम करणारे सर्व सदस्य, या सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही आमच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नितीन कदम माजी विद्यार्थी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करतील. सर्वांना सस्नेह नमस्कार. आज या ठिकाणी भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था भांबेड संचालित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय भांबेड माजी विद्यार्थी संघ भांबेड आयोजित आज हिरक महोत्सव सोहळा निमित्त सन्माननीय व्यासपीठ, तसेच या ठिकाणी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी सर्व सन्माननीय शिक्षण संस्थेचे गुरुजन वर्ग, तसेच या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित विशेष करून सर्व माजी विद्यार्थी, सन्माननीय सर्व माजी विद्यार्थी, तसेच या शिक्षण संस्थेतील सर्व सन्माननीय विद्यार्थी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो. खरं तर मी काही भाषण करणार नाही, पण एक छोटासा अनुभव या शाळेतला मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. ही 1998ची गोष्ट आहे. मी 5वीपासून या शिक्षण संस्थेमध्ये शिकत होतो आणि 1998लाच मी 9वीला होतो आणि नेहमीप्रमाणेच या ठिकाणी आमचे 8वी ते 10वीपर्यंत आमचे मदने सर क्लास टीचर होते आणि त्याच्यानंतर जो आमचा क्लास असायचा तो सायन्सचा क्लास असायचा, सायन्सचा पिरियड असायचा आणि आमचे त्यावेळेला पात्रेकर सर होते. आज सगळ्या शिक्षकांची मला वाटतं भेट झाली असेल, पण पात्रेकर सरांची भेट झाली नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यावेळेला मी 9वीला असताना पात्रेकर सरांनी वर्गात येतात मला उठवलं आणि
ते नेहमी कधी नितीन बोलायचे नाहीत, कदम बोलायचे नाहीत, सरळ कदमा बोलायचे की कदमा तुला एक प्रोजेक्ट करायचा आहे. आणि त्यावेळेला रामेश्वर विद्यालय मला वाटतं रिंगण्यामध्ये त्यावेळेला सायन्स विज्ञान प्रदर्शन भरवलं गेलं होतं आणि त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिलं होतं. प्रोजेक्ट एवढा विचित्र होता की आपण ज्या करवंट्या असतात, नारळाच्या ज्या करवंट्या असतात सुकलेल्या, त्यापासून तेल बनवायचं. हा एक त्यांचा एक छोटासा प्रोजेक्ट होता. पण त्याची जी कृती होती ती खूप अवघड होती. म्हणजे एका मटक्यामध्ये त्या सर्व करवंट्या टाकायच्या, ते मटकं उलटं करायचं, ते 2 फूट जमिनीमध्ये गाडायचं, त्याच्यावर त्याला अग्नी द्यायची आणि त्या अग्नी दिल्यानंतर जे तेल निघायचं त्या तेलाचा जो उपयोग होता तो संधिवातासाठी, म्हणजे ज्या म्हाताऱ्या बायका आहेत त्यांचे ज्या वेळेला पाय वगैरे जास्त दुखत असेल, संधिवातासाठी त्या तेलाचा चांगला उपयोग होत होता. असा तो प्रोजेक्ट होता. आणि त्या प्रोजेक्टचं मला 8 दिवसाचं सरांनी दिलं होतं पूर्ण ट्रेनिंग. मी दररोज आपला सकाळी उठायचा, आमच्या समोरच्या मळीत जायचा आणि तिथे बसून आपलं ते ट्रेनिंग करायचा. पण माझ्या घरामध्ये जी आजी होती ती मला नेहमी म्हणायची, हा करतो तरी काय, मळीत जाऊन. तिला काहीतरी वेगळंच वाटायचं. त्यामुळे ज्या वेळेला खरंच हा मी प्रोजेक्ट ज्या वेळेला रामेश्वर विद्यालयामध्ये ज्या वेळेला मी हा प्रोजेक्ट केला 1998ला, त्यावेळेला खरं तर मला वाटतं 90च्या दशकामध्ये खरं तर आपल्याकडे कोकणामध्ये लाईट आली होती आणि सगळ्यांचे प्रोजेक्ट हे विजेवरती होते ऑलमोस्ट. आणि सगळ्यांचे प्रोजेक्ट हे शाळेच्या आतमध्ये होती. माझा असा प्रोजेक्ट होता जो शाळेच्या बाहेर होता. त्यामुळे मी सर्व तिथे त्या ठिकाणी खड्डा करून त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी अग्नीची व्यवस्था करून त्या ठिकाणी मडक्यामध्ये सगळे ते करवंट्या टाकून तेल टाकण्याचा प्रयत्न केला होता. खरं सांगायचं माझा काही नंबर आला नव्हता त्यावेळेला, पण जे परीक्षक आले होते ना त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः त्या धुराने, त्या अग्नीने अक्षरशः त्यांचे डोळे अक्षरशः पूर्ण म्हणजे सळोगी पळ झाले होते. आणि हे काम मला दिलं होतं त्या पात्रेकर सरांनी. आणि हे शिक्षण म्हणजे हे जे शिक्षकांचं काम आहे, हे जे आत्मबळ आहे, जे पंखांना बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या शिक्षण संस्थेने केलं आहे. आज आम्ही जे काय आहे, आज आमच्यामध्ये जे काही गुण आहेत, जे काही चांगले संस्कार आहेत, हे आम्हाला शिक्षण संस्थेने दिलेले आहेत. आणि म्हणूनच आज खरं तर आज या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज जो काही आम्ही आज उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, खरं तर विदा करंदीकर सरांचं एक छोटंसं कविता आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. आता घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे नक्की काय, आपण हात घेतो का कोणाचे? पण आपल्याला लहानपणापासून या ठिकाणी निसर्गाने खूप काही दिलेलं असतं, लहान थोरांनी खूप काही दिलेलं असतं. आणि आज आपण मोठे झाल्यावरती आपल्याला खरंच गरज आहे या समाजाला, या शिक्षण संस्थेला काहीतरी देण्याची. आणि या उद्देशानेच आज सर्व माजी विद्यार्थी संघटना, या भांबेड शिक्षण संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी संघटना आज एकत्रित झालेत आणि अतिशय चांगला संकल्प केलाय. संकल्प असा आहे की शिक्षण संस्थेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डिजिटल क्लासरूम इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण संस्थेचं परिवर्तन कसं करावं, हे अतिशय सुंदर संकल्पना या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी राबवलेली आहे. आणि मी सर्व माजी विद्यार्थी संघटनेचं या वतीने मी आज मला वाटतं बऱ्याचशा बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी फंडिंग झालेलं आहे. पण खरं तर हे पहिलं पाऊल आहे. आज जरी मला वाटतं सरांनी सांगितलं की 25 लाखांचा निधी आज आपल्याला जमला आहे, पण हे आपलं पहिलं पाऊल आहे. आज आपण इथून सुरुवात करायची आहे आणि या कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने कसं होईल, या शिक्षण संस्थेचा कसं आपण या ठिकाणी चेहरा मोहरा बदलू शकतो, हे आमचं या ठिकाणी ध्येय असेल. गेली 4-5 महिने या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जोमाने काम करत आहेत. मी त्यांना या ठिकाणी खरंच त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व माजी विद्यार्थी संघटनेचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आज खास करून आपण या कार्यक्रमाला मुंबईवरून विशेष करून आज सगळे आले. बरेचसे विद्यार्थी मला दुपारनंतर गेले, सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग आले. तर मी या ठिकाणी माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. या ठिकाणी मला 2 शब्द बोलायची संधी दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवण तयार झालेलं आहे. ज्यांना जेवण घ्यायचं असेल त्यांनी जेवायला जायचं आहे. परंतु जाताना थोडे विद्यार्थी किंवा पालक जातील. एकदम न जाता थोड्या संख्येनं आपण जाऊन जेवून यायचं आहे. मुलं जेवणार असतील तर पहिले 5वी 6वी 7वी जातील. आस्था शैलेंद्र पात्रे हिच्याकडून माजी विद्यार्थी संघाच्या गुरुकुल दक्षिणेसाठी 1101 रुपये आलेले आहेत. योगेश गावडे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. रविकांत रेवाळे यांच्याकडून 1000 रुपयाची गुरुकुल दक्षिणा आलेली आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर शेवटचं 1-2 मिनिटांमध्ये मनोगत जे आहे
ते आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष संदेश गुरव हे आपलं मनोगत व्यक्त करतील. बांबेडगावचं ग्रामदैवत आई श्री महालक्ष्मी माता, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आजच्या या 60व्या हिरक महोत्सव प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व गुरुजन वर्ग, समोर बसलेले सर्व पालक, उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज हा 60वा वर्धापन दिन जो एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये जे आमची माजी विद्यार्थी संघटना आहे यांनी एक मोठी अशी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन हा सुंदर असा उपक्रम इथे राबवला. मला इच्छा झाली की आमच्या या माजी विद्यार्थ्यांबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे, कारण या माजी विद्यार्थी या संघटनेमध्ये मी गेली 3 महिन्यापासूनच मी या संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर माझा गाडीचाही संबंध नव्हता. मला आमचे मांडवकर सर आहेत, ऋषिकेश बिर्डे आहेत, आमचा प्रशांत सनगर आहे, याने मला सतत सांगायचे की संदेश तू या संघटनेमध्ये ये, तुझ्यासारख्या व्यक्तीची आम्हाला गरज आहे. मी त्यांचं एकूण म्हणणं, त्यांची इच्छा नेमकी काय आहे ते सगळं ऐकल्यानंतर या संघटनेमध्ये मी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला उपाध्यक्ष पद दिलं. कोणताही माझा अनुभव नसताना किंवा या संघटनेमध्ये कोणतंही माझं काम नसताना हे माझ्यासाठी मी भाग्य समजतो. खरं तर मांडवकर सर आपल्या हरदकळे गावातील आहेत. गेली 32 ते 35 वर्षांचा त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांच्या मनात एक खंत होती की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, 35 वर्ष मी इथे सेवा करतोय, परंतु कुठेतरी आपल्या पाठून ज्या संस्था उभ्या राहिल्या आहेत त्या कशा प्रकारे विकसित झाल्यात, त्यांच्या इमारती कशा आहेत, त्यांच्या इथल्या पायाभूत सुविधा कशा आहेत, तिथली मैदानं कशी आहेत, तिथे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं वातावरण कसं आहे, हे आमचे मांडवकर सर, आपले ऋषिकेश बिर्डे त्यांच्या हाताखाली शिकलेले आपले ऋषिकेश बिर्डे असतील, नितीन पांचाळ असतील, आपले कुले सर असतील, हे त्यांच्या हातात खाली शिकलेले सर्व विद्यार्थी आहेत. आणि यांना कुठेतरी वाटलं की आपण आपल्या गावामध्ये सर्व्हिस करतोय, आपल्या गावातली ही संस्था आहे आणि इतर गावांमध्ये इतर संस्था जर एवढ्या मागून आलेल्या संस्था जर एवढ्या चांगल्या प्रकारे काम करत असतील तर मग कुठेतरी आपण एक माजी विद्यार्थी म्हणून या संस्थेकडे बघण्याचं आपलंही तितकंच काम आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी स्वतः या संस्थेचं काम करत असताना मी 3 महिन्यापासून आमचे प्रशांत माझ्या या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रशांत सनगर असतील, ऋषिकेश बिर्डे असतील, स्वतः मांडवकर सर असतील, आपले वागणगावचे पांचाळ सर असतील, यांनी जी मेहनत घेतली ती कुठेतरी बघितल्यानंतर मलाही समाधान वाटतं की आपल्या शाळेला जे शिक्षक लाभलेले आहेत, ऋषिकेश बिर्डे, नितीन पांचाळ, हे शिक्षक ज्या प्रकारे काम करतात ते पाहता मला निस्वार्थ अभिमान वाटतो की माझी शाळा ही चांगल्या शिक्षकांच्या हातामध्ये आम्ही ही सोपवलेली आहे. आणि असे शिक्षक जर असतील तर शाळेची पटसंख्या ही या शिक्षकांचा त्याच्यामध्ये काहीच दोष नाही, कारण 10 वर्षापूर्वी भांबेडमध्ये एकूण 11 सदस्य ग्रामपंचायतीला उभे राहायचे. शाळेत आपली गावातली एकूण लोकसंख्या घटल्यामुळे 11 सदस्य होते, ते 9 वरती आले. साहजिकच ग्रामीण भागामध्ये रोजगाराची व्यवस्था किंवा रोजगार इथे उपलब्ध नसल्यामुळे लोक शहराकडे आकर्षित होत आहेत. परंतु मांडवकर सर, ऋषिकेश बिर्डे सर, आपले कुलिये सर, नितीन सर यांसारखे भूमिपुत्र शिक्षक इथे ज्या प्रकारे काम करतात ते पाहता आपल्या शाळेचा कायापालट नक्कीच होईल यात काडीची मला शंका वाटत नाही. हे मी आमच्या गावाचं शिक्षकांची मी प्रशंसा करत असताना इतर शिक्षक काम करत नाहीत असं अजिबात माझं म्हणणं नाही. आमच्या या शाळेतील सर्व शिक्षक खूप मेहनती आहेत, चांगले आहेत. मी पुण्यात होतो तेव्हा ऋषिकेश बिर्डे एक नाटक घेऊन आले होते पुण्यामध्ये आणि राज्यस्तरीय
तृतीय क्रमांकाचा त्या नाटकामध्ये आपल्या शाळेला बहुमान मिळाला होता. असे बहुआयामी गुणवंत शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत, परंतु त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आहे, कशा प्रकारे आपण त्यांना सुविधा उपलब्ध करायच्या आहेत, ह्या आपलं ग्रामस्थ आणि मंडळाचं काम आहे, संस्थेचं काम आहे, ते कुठेतरी होत नाही. त्याच्यामुळं हा सगळा जो इथे शिक्षणाची गुणवत्ता असेल किंवा इतर जे काही विषय असतील ते सगळे होत आहेत. परंतु हे सगळं तळमळीने जाणणारे हे आमचे 3-4 शिक्षक आहेत, ज्याच्यामध्ये मांडवकर सर असतील, ऋषिकेश बिरडे असतील, नितीन पांचाळ असतील, आपला प्रशांत असेल, यांसारख्या लोकांना खरंच पुढे आणण्याची गरज आहे. आणि शाळेचं उज्ज्वल भवितव्य यांसारख्या शिक्षकांच्या हातून होईल यात मला काडी मात्र शंका वाटत नाही. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन की मांडवकर सर, ऋषिकेश बिरडे असतील, प्रशांत सनकर यांनी मुंबईमध्ये 3 ते 4 सभा घेतल्या. 1 रुपयाही मंडळाचा न वापरता स्वतःच्या हिमतीवरती या शिक्षकांनी हे सगळे सभा मुंबईमध्ये पार पाडल्यात. असे चांगले शिक्षक आपल्या या शाळेला लाभलेले आहेत आणि याच्या पुढेही असंच काम यांच्या हातून होईल असं मी या निमित्तानं विश्वास व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदेश. आता जो कार्यक्रम सत्काराचा पार पडलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि आत्ताचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे.